नमस्कार मंडळी, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. कधी तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेलंय, आतून एक जडपणा, अजीबशी थकवा आणि अंगात अजिबात उठण्याचं बळच नाही, असं वाटतं. पाय हातांमध्ये ताकद वाटत नाही, चालताना कम्फर्टेबल वाटतं, आळस चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं, काही करू नये. असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं थोडंसं दुखत राहतंय. नसांमध्ये ताण वाटतो, सांधे दुखतात, अंगात हलकासा कडकपणा जाणवतो. जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर हे सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल, ना कुठलीही क्लिष्ट उपचारांची गरज भासेल. या परदेशी टॉनिकची गरज भासेल. शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच 2 अशा गोष्टी आहेत, अगदी स्वस्त, सहज मिळणाऱ्या, पण प्रभाव मात्र अफलातून. जर या 2 गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजंतवानं, मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं. या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्या-सुध्या असल्या तरी त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही. तुमचं वय 40 असो, 50 असो, 60 असो वा 70 असो किंवा 70 पेक्षा जास्त असो, या 2 गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात. कधी 25शी-30शीच्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात. पचन सुधारतं, रक्त शुद्ध करतं, नसा, स्नायू पुन्हा सक्रिय करतात. जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या त्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता, तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बळकट, तीव्र आणि सक्रिय होत चाललंय. या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाहीत, तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारींचीही हळूहळू बाहेर यायला लागतात. त्यामुळे शरीरात साचलेली जुनी घाण म्हणजेच टॉक्सिन तेही नैसर्गिकरित्या बाहेर पडते. अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई ही हळूहळू होऊ लागते. आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की शेवटी या 2 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा आणि केव्हा घ्याव्यात? याचं सविस्तर उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण मी या दोन्ही गोष्टी एक-एक करून पूर्णपणे स्पष्ट करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या कुटुंब, मित्र परिवारात, ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. तर चला पाहूया ती पहिली गोष्ट कोणती आहे आणि ती कशी आणि केव्हा वापरायची. ही पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे. होय मित्रांनो, तोच शेंगदाणा जो लहानपणापासून आपण खात आलो आहोत, ज्याला इंग्रजीत ग्राउंडनट किंवा पीनट म्हणतात. तो बाजारात वेगवेगळ्या प्रकारांत, रंगात, आकारात सहज मिळतो. पण तो घेणं म्हणजेच काहीही घेणं नाहीये. लक्षात ठेवा, देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जातो. आता कदाचित तुम्हाला वाटेल, शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट काय बदाम, काजू किंवा अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल? पण सत्य हे आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचे सेवन ठराविक प्रमाणात, योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक बनू शकतं. आता बघूया की शेंगदाणा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो. चला आता सुरुवात करूया आपल्या शरीराच्या हाडांपासून. जर तुमच्या गुडघ्यामध्ये सतत दुखत, कमरेमध्ये कडकपणा वाटत असेल, दात ठिसूळ झाले आहेत किंवा हाडांमधून नेहमी कणक आवाज येतो, तर लक्षात घ्या, तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण झालेली आहे. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात, कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं, जे हाडांना आतून बळकट करतं. इतकंच नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात असतं, जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही. मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही, तर आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी, नर्व्हस सिस्टीमसाठी आवश्यक असतं. जर तुम्हाला हात-पाय झणझणीत होणं, अशक्तपणा, थर किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर समजून घ्या की तुमचं नर्व्हस सिस्टीममध्ये अशक्तपणा आला आहे. अशा वेळेस शेंगदाणे खाणं
हे एक अत्यंत सोपं, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरतो. जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात, अंगाला हलकासा झटका वाटतो, स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक अजब सनसनाटी वाटते, तर हे संकेत असतात ते तुमचे न्यूरॉन्स कमकुवत झाले आहेत. याशिवाय जर हात थरथरत असेल, वस्तू उचलताना कंपन वाटत असेल, तर लक्ष लागत नसेल, तर केस गळत आहेत किंवा डोळ्यांची दृष्टीही कमी होऊ लागली आहे, तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्यामुळे होतं. शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी, सी आणि व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असतात, जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करतं, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि मांसपेशींना नवा ताजेपणा मिळतो. याच्याबरोबर शेंगदाण्यातही डिंक, फायबर, लोह, आयर्न, पोटॅशियम, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषण द्रव्य भरपूर असतात, जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात. हे तुमचं पाचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, गॅस होत असेल, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल, तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं, किती प्रमाण घ्यावं? पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, शेंगदाण्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे, जी त्याच्या प्रभावाला दुप्पट करते आणि ती देखील कोणती महाग वस्तू नाही. ती गोष्ट म्हणजे मनुका. होय मित्रांनो, तीच मनुका जी आळवलेले द्राक्ष म्हणून ओळखतो. ही मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारांत येते. काही पण फिकट पिवळ्या मनुका असतात, म्हणून तर काही लोक गडद रंगाची, थोडी मोठी आणि थोडी महाग मनुका या नावाने ओळखतात. पण जर तुम्हाला घरी कुठलीही साधे मनुका असेल, तरी तिचा वापर सुरू करा, कारण ते सुद्धा औषधा इतकीच उपयोगी आहे. आता पुढे मी सांगणारच आहे की शेंगदाणे आणि मनुके नेमके कधी आणि किती प्रमाणात घ्यायचे. पण त्याआधी हे लक्षात घ्या, मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे. जर तुम्हाला रोज मनात ताण, डोकं भरलेलं वाटणं, छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार चालू राहणं, झोप न लागणं अशा तक्रारी असतील, तर तुमच्या शरीरात हार्मोनचा समतोल बिघडलेला असतो. अशा वेळी मनुका हे अमृतासारखं काम करत असतो. मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ल्या, तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज, उच्च रक्तचाप आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्या दूर राहतात. मनुका शरीरात पोषण तत्वांची कमतरता भरून काढते आणि विशेष जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात, त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. मनुका पचनक्रिया सुधारतो आणि कारण ती गोडसर लागते म्हणून खाणंही सोपं वाटतं. जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होत असतील, छातीत जळजळ होत असेल, पोट जड वाटत असेल, कधी-कधी दातांमध्येही ताण जाणवतो, तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूपच आराम देतो. कधी-कधी रात्री झोपताना पोटात आम्ल, ॲसिड गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे सकाळी तोंडाची चव खराब वाटते. ही सगळी लक्षणं गॅसमुळे होतात आणि अशा वेळेस सुद्धा मनुका उपयोगी ठरतो. त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यास मदत करतो, पण साखर वाढवत नाही. म्हणूनच डायबिटीज असणाऱ्यांनाही ती एक सुरक्षित पर्याय आहे. हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनाही तो एक फायदेशीर पर्याय आहे. मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवतो आणि चेहऱ्यावर उजळपणा आणतो, कारण त्याच्यात भरपूर प्रमाणात खनिज आणि जीवनसत्व असतात आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात. आता महत्त्वाचा प्रश्न, हे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खायचे? अनेक लोकांना याची योग्य पद्धत माहीत नसते, म्हणून त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही. तर पहिलं लक्षात घ्या, जर तुम्हाला नेहमी अनजड वाटतं, थोडं चाललं की थकवा येतो, सांधे आखडतात, स्नायूंमध्ये ताण, दुखणं जाणवतं, तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. शेंगदाण्याचं प्रमाण ठरवावं अगदी सोपं आहे. जिथे शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकंच पुरेसं आहे प्रमाण. लहान असाल, मोठे असाल, वयोवृद्ध असाल, प्रत्येकाने आपल्या मुठीनुसार माप घ्यायचं. मग एका वाटीत ते शेंगदाणे टाका आणि मनुकाबद्दल 10 ते 12 मनुके
पुरेसे मानले जातात. ते फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीत पाण्यात भिजत ठेवा. त्याच वेळी शेंगदाणे सुद्धा पाण्यात टाका. जेव्हा ही दोन्ही भिजतात तेव्हा त्यामध्ये पोषण तत्व ऍक्टिव्ह होतं आणि शरीर लगेच परिणाम दिसू लागतं. त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मनुके आणि शेंगदाणे हळूहळू चावून खा किंवा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर पिऊ शकता. हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढून टाकू शकता, पण नाही काढली तरी चालतं. हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता. वाटून पिणं नको असेल तर सलाडमध्ये टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण जर तुम्ही हे रोज नियमित योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अफाट ताकद येते आणि रोजचा थकवा दूर होतो. नसांमधील अडथळे नाहीसे होतात आणि गाढ झोप लागते आणि तणाव, अस्वस्थपणा हळूहळू कमी होऊ लागतो. पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील 90% त्रास आपोआप दूर होतात. वय वाढलं की शरीरातील प्रोटीन कमी होऊ लागते आणि लघवी करताना जर त्यात पांढरं फेसासारखं काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचा स्पष्ट संकेत असतो. जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते. म्हणून शेंगदाणे आणि मनुका यांचा नेहमी वापर करावा. हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकदही मिळवून देतात. तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते. सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा, स्वस्त आणि प्रभावी आहे. कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदा होऊ शकतो. म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासूनच याला तुमच्या रोजच्या सवयींमध्ये सामावून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि काही दिवसातच याचे परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतील. एक विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता, कुठल्या गावातून, शहरातून पाहता, कृपया मला कमेंटमध्ये कळवा. मला ऐकायला निश्चितच आवडेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे यापुढे देखील मी जे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता. जर गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत देखील तुम्ही शेअर करू शकता. या 2 गोष्टींबरोबरच तुम्ही रोज थोडंसं चालणं आणि हलका-फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा.